ज्या गोष्टीची म्हणजे पैठण गेटवर 8 दिवसापूर्वी जो एक खून झाला होता त्या प्रकरणात महानगरपालिका आणि पोलीस प्रशासन दोन्ही हरकतीमध्ये आले होते। महानगरपालिकेने जे एक मोठं मोबाईलचं मार्केट होतं पैठण गेटला, मोबाईल मार्केट म्हणून जे ओळखलं जायचं, तिथे अतिक्रमणित जागा हे करून सनी आज महानगरपालिकेतर्फे अतिक्रमणाचा हातोडा चाललेला आहे। आपण बघू शकता मोठा पोलीस फौजफाटा इथे महानगरपालिकेतर्फे तैनात करण्यात आलेला आहे। आजूबाजूला सगळा रस्ता बंद करून देण्यात आलेला आहे। पोलीस उपायुक्त, महानगरपालिका उपायुक्तांपासून मोठा पोलीस फाटा इथे आपण बघू शकतात। माझे मित्र तुम्हाला कॅमेरामन तुम्हाला दाखवतील। सगळा मोठा इथे बंदोबस्तामध्ये अतिक्रमण पाडण्यात येत आहे। येथील रहिवाशांना सुद्धा माहिती नव्हतं हा रस्ता किती आहे, किती मोठा आहे, कुठून कुठपर्यंत आहे। नुसता हा रस्ता अतिक्रमणाने व्यापलेला होता। आज महानगरपालिकेने इथे मोठ्या प्रमाणावर 4 रस्ते बंद करून सनी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केलेली आहे। आपण माझ्या मागे तुम्ही बघू शकता अतिक्रमण मोठ्या प्रमाणावर मोहीम चालू आहे। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून सनी आज इथे मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आलेला आहे। पोलीस उपायुक्त स्वतः या घटनेवर लक्ष ठेवून आहेत। पोलीस निरीक्षक असतील, पोलीस उपायुक्त असतील, मोठ्या प्रमाणावर लक्ष ठेवून आहेत। आपण बघू शकता महानगरपालिका मोठ्या प्रमाणावर कारवाई करत आहे, मलबा उचलत आहे, मोठ्या प्रमाणावर तोडफोड चालू आहे। मोठमोठ्याला JCB लावण्यात आलेल्या आहेत। ज्यांची दुकानं होती, ज्यांची घरे होती, त्यांच्या काळजामध्ये धस झालेलं आहे। वर्षानुवर्ष 1-1 रुपया जमा करून सनी प्रॉपर्टी जमा केलेली होती, पण ती आज आपल्या डोळ्यासमोर पडताना येथील नागरिक बघत आहेत। आपण बघू शकता बघ्यांची सुद्धा गर्दी झालेली आहे। पोलीस प्रशासनातर्फे कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। माझ्या पाठीमागे आपण बघू शकता का महानगरपालिकेतर्फे कशी कारवाई करण्यात येत आहे। मनपाच्या उपायुक्त जे आहेत सोनवणे मॅडम या स्वतः जातीने लक्ष ठेवून आहेत। सगळी व्यवस्था आहे, कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सनी पोलीस प्रशासनाला द्यावे तेवढे श्रेय कमी आहे। 2 समाजात तेढ निर्माण होऊ शकते किंवा आपसात भांडण होऊ नये यासाठी पोलीस प्रशासन सर्व गोष्टीवर लक्ष ठेवून आहेत। मनपातर्फे एक मोठी मोहीम हातात घेण्यात आलेली आहे। सर्वसामान्य नागरिकांची एकच अपेक्षा आहे, कारवाई छान आहे, कारवाई व्हायला पाहिजे, अतिक्रमणाला आमचा विरोध नाही। पण यापूर्वी महानगरपालिकेने ज्या कारवाया केल्यात त्या कारवायांमध्ये मलबा जागेवरच पडून असून मलबाही उचलण्यात आलेला नाही। आपण यापूर्वीचा जो महानगरपालिकेचा नागरिकांचा अनुभव आहे तो खूप चांगला आहे असं म्हणता येणार नाही, कारण की महानगरपालिकेने एक छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये एक मोठी अतिक्रमण हटाव मोहीम चालवली होती। त्या मोहिमेमध्ये अतिक्रमण झालेल्या अतिक्रमणित जमिनीवरच्या बिल्डिंगी दुकान पाडण्यात आले, पण तिथील मलबा अजून तसाच आहे, रस्ता रुंदीकरण झालेलं नाही। महानगरपालिकेकडे निधीच नसल्यामुळे नुसतं महानगरपालिका रस्ता रुंदीकरण करत आहे, अतिक्रमण हटवत आहे। अतिक्रमण हटवल्यानंतर नागरिकांच्या अशा भावना आहेत का रस्ता झाला पाहिजे, रस्ता मोठे करायला आमचा विरोध नाही, पण महानगरपालिका फक्त जशाला तसा मलबा पडू देते आणि नवीन काम हातात घेते। जे काम हातात घेतलं ते पूर्ण तडीस न्यावं अशी नागरिकांची भावना आहे। आता आपण पैठण गेटला उभा आहे। 6 रस्त्याचं काम महानगरपालिकेतर्फे हातात घेण्यात आलं आहे। 6 रस्त्यावर महानगरपालिका अतिक्रमण हटाव मोहीम राबवणार आहे। या 6 रस्त्यांना काही नवीन न्याय मिळतो का? या 6 रस्त्यावरील अतिक्रमण हटवल्यानंतर लगेच रस्त्याच्या कामाला सुरुवात होती का हे पाहणे मात्र आता रंजक ठरणार आहे।